अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी केली अशोक खरातच्या कुटुंबासोबत जमीन खरेदी। 2022 मध्ये भांडे पाटीलची पत्नी आणि अशोक खरातची पत्नी यांच्या नावे भागीदारीत जमीन खरेदी केल्याचा सातबारा समोर। अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी। दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय। ज्या महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध देशाला प्रबोधन दिलं, त्याच महाराष्ट्रातील नेते भोंदूबाबांच्या आहारी जाऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालत असतील तर असे दिशाहीन मंत्री महाराष्ट्राची दुर्दशाच करतील। अखिल चित्रे यांचे ट्विट करत वक्तव्य। राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला, पण राजीनामा देताना माज उतरलेला नाही। प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी फोन केले यांची चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांचं विधान। अजित पवार मृत्यू प्रकरणी बारामती तहसीलदारांकडे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांचा चौकशीसाठी अर्ज। अपघाताचं कारण, विमानाचा मेंटेनन्स, पायलट बदल आणि घातपाताची शक्यता यांसारखे गंभीर प्रश्न उपस्थित। अमरावती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून लोकशाही मराठीच्या बातमीची दखल। लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार। साक्षीदार नाही म्हणून भरपाई नाकारणं अयोग्य। रेल्वे रुळावर बेकायदा प्रवेशाचा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळला। देशभरात रमजान ईदचा जल्लोष। ईदच्या निमित्तानं बाजारपेठा सजल्या। नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देत घेतली गळाभेट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।